सर्वांना जोहार. दामू मोवळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा आपल्या स्क्रीनवरती एक थंबनेल दिसतंय आणि त्यामध्ये असं म्हटलंय की शिक्षकांना मिळाला दिलासा, यवतमाळ जिल्हा परिषदेने मागे घेतला सेवा समाप्तीचा आदेश, त्या शिक्षकांनी केला योग्य पाठपुरावा आणि सीओ मंदार पत्की यांनी घेतला मोठा निर्णय. तर मित्रांनो, आपल्या या दामू मोवळे यूट्यूब चॅनलवरती एक मागे व्हिडिओ बनवला होता. आपल्या पेशा क्षेत्रामध्ये 2 पद्धतीने भरती प्रक्रिया सध्या सुरू आहेत. मानधन तत्वावरती ऑलरेडी भरती प्रक्रिया झालेली आहे आणि काही जिल्हा परिषदांमध्ये आत्ता सद्यस्थितीमध्ये कंत्राटी मानधन तत्वावरती भरती सुरू आहे. तर यवतमाळ जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी कंत्राटी तत्वावरती काही उमेदवारांची पेशा क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून निवड केली होती आणि अशा उमेदवारांच्या सेवा समाप्तीचे आदेश मागच्या काळामध्ये निघाले होते. परंतु आपण त्या पद्धतीने त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. यवतमाळ जिल्हा परिषदेतील त्या शिक्षकांनी योग्य असा पाठपुरावा केला. आमदार, मंत्री यांना त्या ठिकाणी भेटून आपला विषय त्या ठिकाणी समजावून सांगितला आणि त्यानंतर सीओ मंदार पत्की यांनी एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तो निर्णय नेमका काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, ते ते जे काही पत्र आहे ते पत्र या ठिकाणी आपण समजून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक यांनी हे पत्र या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे आणि त्यामध्ये आदेश नेमके काय आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. तर मित्रांनो, आदेश प्राप्त झालेला आहे. वाचामध्ये त्यांनी लिहिले की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं जे 7/7/2023चा एक शासन निर्णय होता TNT1चा, तो या ठिकाणी संदर्भ जोडलेला आहे. दुसरा म्हणजे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा एक 15/7/2024चा या ठिकाणी निर्णय आहे, तो या ठिकाणी जोडलेला आहे. आणि 3 या कार्यालयाचे आदेश म्हणजे यवतमाळ जिल्हा परिषदेने 9/9/2024ला त्या शिक्षकांची नेमणूक केली होती, त्याचा हा आदेश आहे. आणि चौथा म्हणजे या कार्यालयाने 29/4/2025ला एक त्या ठिकाणी पत्र काढलं होतं आणि त्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे त्या ठिकाणी आदेश काढले होते, त्याचा या ठिकाणी संदर्भ जोडलेला आहे. यानंतर मित्रांनो, आपण हे समजून घेऊ की या ठिकाणी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं जे संदर्भ 1 आणि संदर्भ 2 पत्रान्वये पेशा क्षेत्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेशा क्षेत्रातील पात्र उमेदवार तसेच अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना या कार्यालयाचे संदर्भ 3 अन्वये तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे की पेशा क्षेत्रातला विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पेच प्रसंग निर्माण झाला होता आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता. तत्कालीन जे कक्ष अधिकारी होते शिंदे साहेब, त्यांनी या ठिकाणी आयुक्तांना तसं एक पत्र दिलं होतं आणि तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी त्या ठिकाणी एक पत्र काढलं होतं जिल्हा परिषदांना आणि त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की पेशा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सेवानिवृत्त शिक्षकांना घ्या, त्यानंतर ज्या मुलांनी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेली आहे त्यांना घ्या आणि त्यानंतर रिक्त जागा राहिल्या तर त्या पेशा क्षेत्रातल्या इतर उमेदवारांना त्या ठिकाणी जे अर्हता धारण करणारे आहेत पात्र उमेदवार त्यांना घ्यावं, अशा पद्धतीचे आदेश होते. आणि त्या आदेशांचं पालन करून या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी अशा शिक्षकांची नेमणूक केली होती, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि संदर्भ क्रमांक 3 तो तेच सांगतोय की 9/9/2024ला त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये की तथापि शैक्षणिक सत्र 2024-25 हे दिनांक 30/4/2025 रोजी संपल्याने या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4चे आदेशान्वये सदर नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलं होतं की 30/4/2025 रोजी शैक्षणिक वर्ष आपलं संपतंय आणि संपल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्या कंत्राटी मानधन तत्वावरती नेमणूक केलेल्या त्या शिक्षकांची त्या पत्रान्वये म्हणजे संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये त्या शिक्षकांच्या सदर नियुक्त्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु संदर्भीय क्रमांक 4चे आदेश याद्वारे आता त्यांनी काय केलेले आहेत, अधिक्रमित करण्यात
आले असून या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 3चे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती आदेश व अटी शर्तीसह याद्वारे कायम ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे जे काही पत्र त्यांनी काढलं होतं 29/4/2025 ला, तर ते पत्र या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी आता अधिक्रमित केलेलं आहे, मागं घेतलेलं आहे आणि त्या शिक्षकांच्या ज्या नेमणुका आहेत त्या काय केलेल्या आहेत, आता कायम ठेवलेल्या आहेत. आणि जे 9/9/2024 ला त्यांना ज्या काही आदेश प्राप्त झाले होते, म्हणजे जे उमेदवार होते त्यांना नियुक्तीचे आदेश दिले होते, त्या नियुक्ती आदेशामध्ये ज्या काही अटी शर्ती म्हटलेल्या आहेत, त्या अटी शर्ती त्या ठिकाणी गृहीत धरून त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या कायम ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी 30/4/2025 ला ज्या सेवा समाप्तीचे आदेश मंदार पत्की यांनी दिले होते, ते या ठिकाणी त्यांनी स्वतः मागे घेतलेले आहेत आणि जी काही नेमणूक आहे, जी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर जी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिलेली आहे, ती या ठिकाणी त्यांनी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे या उमेदवारांचा जी काही अडचण होती त्या या ठिकाणी दूर झालेली आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, की जे CEO आहेत, मंदार पत्की, भारतीय प्रशासन सेवा, तर यांनी हे या ठिकाणी आदेश पारित केलेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी निर्गमित केलेल्या आहेत प्रतिलिपी. तर मित्रांनो, या ठिकाणी या पत्राचा उद्देश आपण समजून घेऊ, की कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावरती ज्या शिक्षकांच्या नेमणूक झाल्या होत्या, अशा शिक्षकांना शैक्षणिक वर्ष समाप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढले होते. परंतु त्या शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले, पाठपुरावा सुरू केला आणि पाठपुरावा चालू ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्या तेथील आमदार असतील, मंत्री महोदय असतील यांना भेटून त्या ठिकाणी त्यांना तो विषय योग्य तो असा समजावून सांगितला आणि त्यानंतर मंदार पत्की जे यवतमाळ जिल्हा परिषदेचे CEO आहेत, त्यांनी या ठिकाणी ते आदेश मागे घेतलेले आहेत आणि त्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी पुन्हा रुजू करून घेतलेलं आहे. तर काय होईल, की हे झालं नसतं तर जूनमध्ये पुन्हा जिल्हा परिषदांना जाऊन हेलपाटे मारावे लागले असते आणि नियुक्तीच्या संदर्भामध्ये खूप त्रास झाला असता. पण आता कुठलेही टेन्शन नाहीये. या ठिकाणी मंदार पत्की यांनी स्वतःच त्यांचे निर्णय या ठिकाणी मागे घेतलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांना जूनमध्ये पुन्हा जाऊन नियुक्ती आदेश घेण्याची आवश्यकता नाही. कारण कंटिन्यूली आदेश ते आता या ठिकाणी पारित झालेले आहेत. कंटिन्यूली ते आदेश या ठिकाणी गृहीत धरले जाणार आहेत. तो होता. तुम्हाला जर हा विषय कळाला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण हा छोटासा व्हिडिओ थांबवूया. जोहार, जय संविधान.